सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। काल आपण यष्टी हे पद आणि ओम यष्टये नमः या मंत्राचं महात्म्य पाहिलं, अभ्यास केला त्याचा. देवी माता दंडधारिणी आहे, जगाची आधारकाठी आहे आणि राजदंडासारखे आधिपत्य करणारी असणारी सुद्धा आहे. हे तिचे एक अनोखं रूप आपण काल पाहिलं. आज आपण पिंगला या नामाचं महत्व, अर्थ आणि त्यापासून तयार होणारा मंत्र ओम पिंगलाई नमः याचा अभ्यास करणार आहोत. 13व्या ऋचेमध्ये आर्द्राम पुष्करणीम पुष्टीम पिंगलाम पद्ममालिनीम असं देवीचं वर्णन आहे. तर त्यामधला पिंगला ही पद इथं घेतलेला आहे. हा मंत्र काय आहे, त्याचा जप कोणी केला, त्याचं फल काय आहे ते आपण आज पाहणार आहोत. 193 श्लोक 194 श्लोक यामध्ये ह्या नामाचं महत्त्व आलेलं आहे. देवी असं म्हणते, खूप तापलेल्या सोन्याच्या रंगाप्रमाणे असलेल्या माझ्या दीप्तीने मी पिंगला आहे. पिंगल कुबेराला मी अमाप संपत्ती दिली होती. इथं रंग दिलाय तिचा. पिंगला हा पिंगट वर्ण जो आहे तो दिलाय. आणि पिंगट रंग कधी येतो, तर सोनं जर जास्त तापवलं तर त्याचा जो रंग असतो तो पिंगट रंग असतो. तर तशी ती असल्यामुळे आणि तिची दीप्ती, कारण सोनं थापवल्यानंतर जे त्याचा आभा पडते तिची दीप्ती खूप असते, तर तशी दीप्ती जी आहे त्या दीप्तीमुळे मला पिंगला असं म्हटलं जातं. आणि दुसरं असं की पिंगल कुबेराला मी अमाप संपत्ती दिली होती. तिचा रंग जो आहे तो आपण आतापर्यंत पाहिलेला आहे की गुलाबाच्या पाकळीच्या आतला जो रंग असतो ना, तर तिचा गुलाबी रंग आहे. पण सुषुम्ना जेव्हा ती आहे, आपण ते पण तिचं वर्णन बघितलेलं आहे. तर सुषुम्नाच्या रूपामध्ये ती कशी आहे, लाल अशी सोनेरी रंगाची आणि तिच्यावर लाल रंग असा पडलेला आहे. तो असा तापलेल्या सोन्यासारखा रंग दिसतो तिचा. आणि ती त्याच्या अग्नीशी संयोग झाला की सोनं कसं तापलेलं दिसतं, प्रखर तसं दिसतं. ती लाली जी येते त्याला, त्यामुळे ते पिंगट दिसतं. तर इथं तेच संदर्भ आहे की कुंडलिनी मुलाग्रात त्रिकोणाच्या लाल रंगाचा आणि तिचा रंग हिरण्य आणि तो तिथं पिंगट दिसतो, कारण मुलाधार चक्राचा रंग लाल आहे, म्हणून तिच्या पिंगट वर्णाचा इथं उल्लेख आहे. आणि या पिंगट आभेमुळे ती पिंगला म्हणून ओळखली जाते. तसेच आणखीन एका अर्थाने ती पिंगला आहे. कुठला अर्थ आहे तो, तर एका कथेशी जोडला गेलो. कथा अशी आहे, कुबेराच्या हाताखाली सहाय्यकारी खजिनदारांना सुद्धा कुबेर म्हटलं जातं. या सहाय्यकापैकी एकाचं नाव पिंगल असं होतं. त्याला पिंगल कुबेर असं म्हणतात. त्यांनी देवीची उपासना श्री सूक्तातील पिंगला या नावाने केली. देवीने प्रसन्न होऊन त्याला अमाप संपत्ती दिली, तेव्हापासून तिचं नाव पिंगला असं पडलेलं आहे. देवी पुढे इंद्राला सांगते आहे की हे इंद्रा, पूर्वी कुबेराने मला पिंगला म्हटलं होतं. हा 7 अक्षरी मंत्र सर्व योग, तेज आणि समृद्धी देणारा आहे. आता हे पिंगला जे नाव आहे तिचं, त्याचा संबंध कुंडलिनी शक्तीशी आलेला आहे. हे मागं आपण एकदा बघितलेलं आहे. पंचमहाभूतांच्या तत्वापासून रंग तयार झाले. त्रिगुणामध्ये ते रंग आहेत. विविध रंग विविध भाव दाखवतात. लाल रंग तेजस्वीता दाखवतो, रजोगुण दाखवतो. पांढरा रंग सत्वगुण दाखवतो. तह करण्याचा माणूस, शतदोन सैन्य जेव्हा लढतात तेव्हा तह करायचं असेल तर पांढरं निशाण घेऊन येतात एका बाजूला. काळा रंग काय दाखवतो, अज्ञान, दुःख, तमोगुण. गुलाबी रंग प्रेम भावना, शृंगार रस दाखवतो. पिवळा रंग स्नेह प्रकट करतो.
निळा रंग काय दाखवतो? आकाशाची व्यापकता. आणि केशरी रंग काय दाखवतो? विरक्ती. आपल्या भगवे वस्त्र घालतात ना साधू संदेश. आणि हिरवा रंग समृद्धीचं द्योतक. मनुष्याचे विचार यापैकी जसे असतील तसं त्याचे रंगतरंग असतात. ते आज संगणक आणि छायादर्शकाद्वारे टिपले जातात. इथं यापैकी कुठल्याच रंगाचा उल्लेख नाही. पण उदित झालेल्या कुंडलिनीचा पिंगट रंग इथं दर्शवला आहे. अलीकडे आपण कलर थेरपी सुद्धा बघतो बरं. आता हे विविध रंग जे आहे, हे रंग आपल्याला कुठे मिळतात सगळे? तर निसर्गामध्ये सूर्यकिरणांच्या मध्ये हे रंग दिसतात. आपण बघितलं की लोलकामधून सूर्यकिरण जर सोडला तर 7 सप्तरंग आपल्याला दिसतात. इंद्रधनुष्य सप्तरंगाचे. हे 7 रंग मूळतः निसर्गामध्ये आहेत. तानापिही निपाला. वेगवेगळी जी फुलं आपण बघतो, फुलांमध्ये जो रंग येतो, तो रंग कुठून येतो? तर सूर्याकडून येतो. पृथ्वीमधला गंध घेतला जातो, सूर्याकडून रंग घेतला जातो आणि आपल्याला विविध रंगाची फुलं पाहायला मिळतात. आणि कुठला रंग बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये एक भाव निर्माण होतो. आपण जर सगळं भयानक असं काही दाखवायचं असेल तर लाल काळं असं सगळं दाखवलं जातं चित्रामध्ये. तसं समृद्धी दाखवायची असेल तर आपण म्हणतो धरतीने हिरवा शालू नेसलेला आहे. म्हणजे हिरवा शालू कसा आहे, हिरवा रंग कसा आहे? समृद्धीचं द्योतक आहे. तर हे जे सगळे रंग आहेत, ते रंग मुळात सूर्यप्रकाशामध्ये आहेत आणि निसर्गामध्ये आहेत. तेव्हा ते रंग सगळे आपले विविध भाव निर्माण करणारे असे आहेत. आता यापैकी कुठल्या रंगाचा दुसरा उल्लेख न करता इथे फक्त पिंगट रंगाचा उल्लेख केलेला आहे. आता ही आहे कुंडलिनी. आपण बघितलं की विविध रूपाने लक्ष्मी आहे इथं. वेदांतामधली माया आहे, प्रकृती आहे. सांख्यांची प्रकृती आहे. पुराणाच्या दृष्टीने नारायणाची पत्नी आहे. योगशास्त्राच्या दृष्टीने कुंडलिनी आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने माता आहे, आई आहे. तेव्हा सगळीकडे म्हणजे सगळ्या दृष्टीने आपण लक्ष्मीचा अभ्यास इथे केलेला आहे. मंत्रयोगाद्वारे, ध्यान योगाद्वारे, विविध योगाद्वारे आपण लक्ष्मीचा इथे अभ्यास करतो. त्यामुळे इथं पिंगट रंग कधी दिसतो आपल्याला? तर ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं आहे तिथं 6व्या अध्यायामध्ये की नागिनीचे पिले कुंकुमे नहाले. 3.5 वेटोळ घालून जी कुंडलिनी बसलेली आहे, तर त्याच्यावरती जो लाल रंग जर टाकला कुंकवाचा तर ते कसे दिसते? अशी ती पिंगट रंगाची दिसते. तेव्हा ही समृद्धी म्हणा, स्नेह म्हणा, दुःख म्हणा, अज्ञान म्हणा, ते विविध रंग सगळे दाखवले जातात. तेव्हा हा इथं जो रंग आहे तो प्रज्वलित झालेला आहे. उफाळणाऱ्या अग्निज्वालेचा रंग आहे. आणि ह्या रंगाचा अंतःप्रत्यय योग साधनेची उन्नती दर्शवतो. याने काय होतं? ह्या मंत्राचा जप केल्यानंतर समृद्धी तर आहेच, कारण कुबेराला देवीने समृद्धी दिलेली. मग इथं काय दिले तिने की योग साध्य होतो. योग साध्य होतं म्हणजे काय? तर ती जो आपण योग साधना करत आहोत, ती साधना करत आहोत, त्याची सिद्धता होत. योग अर्धवट राहत नाही. मग योगामध्ये विविध रंग छटांचं आपल्याला भाव अनुभव येतो. जसं तुकाराम महाराजांनी म्हटले, धवळली जगदाकार अंधार तो निरसला. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग निळी गोर जली माय मोतिया सरणी, तो निळा रंग. तसा माझ्या गुरूंनी जे गुरु पादुकोदय स्तोत्र लिहिलंय त्यामध्ये निर्धरले व्यापिनीचे श्याम व्योम अमृतमेघ ओसंडला असं त्यांनी त्यामध्ये म्हटलंय. हे व्यापिनीतून जे श्याम व्योम आहे, श्यामल रंग आहे आकाशाचा, निळसर रंग आहे, तर त्यातून अमृताचा मेघ, अमृताचा वर्षाव झाला असं गुरुपादुकोदय स्तोत्रामध्ये माझे गुरु न्यायरत्न महर्षी विनोद यांनी लिहिले. म्हणजे हा योगाचा अनुभव आपल्या मस्तकामध्ये जी
सहस्रार चक्र आहे, त्यामध्ये चंद्रामृताचं तळं आहे असं ज्ञानेश्वरीमध्ये पण म्हटलंय. तर ते त्या तळ्यातून जेव्हा अमृत आपल्यामध्ये पाझरतं तेव्हा सगळं शरीर नवीन होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे इथं संबंध जो आहे तो कुंडलिनी शक्तीशी आहे. त्यामुळे ती जशी सहस्रार चक्रामध्ये जाईल तसं एक आपल्याला योगसिद्धी होत जातील. आणि जसं योगसिद्धी जसं 8 महत्वाच्या सिद्धी आहेत मुख्य आणि 8 इतर सिद्धी पण आहेत. तर त्या सगळ्या सिद्धींची प्राप्ती हळूहळू होत जाते. आणि सहस्रांमध्ये गेल्यानंतर ते चंद्रामृत या कुंडलिनी घेते आणि आपलं सगळं शरीर संबंध नवीन होतात. त्याचा हा योग साध्य होतो असं म्हणतात. आणि त्याबरोबर काय होतं, प्रतप्त अग्निशिखेचं तेज प्राप्त होतं. अग्निशिखाची तेजस्वी आहे ही अंधार निरसन करते. ढवळले जगदाकार अंधार तो निरसला. सगळा अज्ञानाचा अंधकार नाहीसा करते, अज्ञान नाहीसा करते. अशी ती दीपशिखा आहे, अग्निशिखा आहे. आणि कुंडलिनी ह्या म्हणजे लक्ष्मी तंत्रामध्ये अग्निशिखा म्हणून सुद्धा तिचं जे आपण बघितले मागच्या वेळेला किती अग्नी आहे त्याच्यामध्ये, कोणत्या प्रकारची ज्वाला आहे हे सगळं आपण पाहिलं. आणि देवी भागवतामध्ये जे कुंडलिनी शक्तीचं किंवा चक्रांच्या विषयी जी माहिती दिलेली आहे देवी गीता सांगताना, त्यामध्ये मुलाधारापासून जी चक्र दिली पण त्याच्यामध्ये तुम्ही अशी शेवटी शिखा दिली, दीपशिखा दिलेली. म्हणजे दीपशिखेच्या रूपामध्ये कुंडलिनी तिथं दाखवलेली आहे. बरं, हे अग्नीचं तेज प्राप्त झालं, अग्निशिखेचं तेज प्राप्त झालं की काय होतं, तर मनुष्याच्या मध्ये तेजस्विता येते. साहजिक आहे ना. मग तेजस्विता येऊन काय होतं, तर क्रियाशक्ती होती कसं. इच्छा ज्ञान आणि क्रियाशक्ती जे आहेत तर ते क्रियाशक्तीसाठी अग्नी लागतो. आपण बघतो की जठराग्नी, वैश्वानराग्नी जो आहे तो जर नसेल तर पचन मंद होत, मनुष्य पण मंद होऊन जात. तसं जर अग्निशक्ती चांगली असेल तर तेज असतं. शेवटी तेज आपण म्हणतो ना की हा तेजस्वी माणूस आहे, डोळ्याच्या मध्ये तेज असतं, ते पाणीदार डोळे आहेत, तेजस्वी डोळे आहेत. एखादं शौर्यवान असतो, आपले सैनिक सगळे शूरवीर आहे, त्यांच्यामध्ये शौर्य ही तेज आहे. तेव्हा हे तेज आपल्याला तलवारीचे धार, आपण तलवार त्याची तेज आहे म्हणतो, बुद्धी तेज आहे म्हणतो, तेजस्वी बुद्धी आहे. तेज आपण शब्द अनेक ठिकाणी वापरतो, पण एक्झॅक्टली त्याचा जो काही अर्थ आहे किंवा त्याच्या ज्या अर्थछटा आहेत त्या आपल्या लक्षामध्ये येत नाही. त्यामुळे बुद्धीची तेजस्विता वाढायची असेल, शरीरामधलं तेज वाढायचं असेल, ओज वाढायचं असेल, क्रियाशक्ती वाढायची असेल तर आपल्याला पिंगला ह्या देवीच्या नावाचा जप करावा लागतो. आणि क्रियाशक्ती वाढल्यानंतर काय व्हायला पाहिजे, क्रियाशक्तीचा उपयोग वाईट कर्मासाठी नाही. केव्हाही हा साधक आहे, तो साधक काही वाईट कर्म करणारच नाही, त्याच्या मनात पण येणार नाही. मग तो काय करतो, सत्कर्म करतो. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, असा अभंग आहे की सत्कर्मांची जोडी जुळावी लागते, सत्कर्म खूप करावी लागतात, मग कुठे भगवंताविषयी आवड निर्माण. त्यामुळे क्रियाशक्ती वृद्धिंगत झाल्यानंतर सत्कर्म घडतं या साधकापासून आणि उद्यमशीलता वाढते. साहजिक आहे, त्याला गप्प बसवत नाही. त्याच्या अंगामध्ये तेज आहे, त्याच्या अंगामध्ये उत्साह आहे, त्याची बुद्धी तेजस्वी आहे, तो माणूस गप्प बसेल का, नाही बसणार. तिथं उद्यमशीलता वाढते. आणि ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी, उद्यमाचे निवडसे लक्ष्मी आपैसे घरी. लक्ष्मी घरी यायला निघाली की मनुष्याला उद्योग पुसतो असं म्हणतं. तसं इथे मुळात लक्ष्मीचा जप केल्याने, पिंगला या नावाचा जप केल्याने क्रियाशक्ती वाढल्यामुळे सत्कर्म घडतं, उद्यमशीलता वाढते आणि मग समृद्धी येणं साहजिक आहे. त्यामुळे आपल्याला जर इच्छा ज्ञान आणि क्रियाशक्ती ह्या 3 ज्या प्रमुख शक्ती आहेत
ह्या शक्तींची वृद्धी आपल्याला करायची असेल, आपल्यामध्ये आहेतच सगळं. इच्छाशक्ती आहे, ज्ञानशक्ती आहे, क्रियाशक्ती. पण त्या वाढवायच्या कशा, त्या उपयोगात आणायच्या कशा, त्यांच्यापासून आपल्याला काय मिळायला पाहिजे, हे जर माहिती झालं तर आपल्याला हा मंत्र उपयोगी पडतो. कारण अंगामध्ये तेज मुख्य इतकं छान सांगितलंय आपल्या शास्त्रामध्ये बरं का, की अग्नी सोमात्मकम इदं जगत्. अग्नी सोमात्मक म्हणजे अग्नी आणि सोम ह्या दोनच शक्ती ह्या जगामध्ये आहे. अग्नी म्हणजे काय? तेजस्विता आहे, तेज आहे, उद्यमशीलता आहे, क्रियाशक्ती आहे, ही भोग घेणारी शक्ती. आणि सोम ही कशी शांत शक्ती, ही उपभोग देणारी शक्ती. तेव्हा ह्या दोन शक्तींचं सगळं जग बनलेलं आहे. बृहज्जाबाला उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की अग्नी सोमात्मक, अग्नी आणि सोम. वेदामध्ये रई आणि प्राण हे दोन महत्वाचे शब्द, आणि तंत्रशास्त्रामध्ये अग्नी आणि सोम. त्यामुळे उजेड, अग्नी, तेजस्विता, उष्णता हे सगळं असल्याशिवाय मनुष्याच्या हातून काम होत. मंद बुद्धी असेल, मंद हालचाल असेल तर त्याच्या हातून कार्य होऊ नाही. तेजस्विता येण्यासाठी अग्नीची आवश्यकता आहे. तेव्हा हे हे अग्नीचं रूप म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी तंत्रामध्ये खूप छान सांगितलं की अग्नी कुठे कुठे आहे. तर अग्नी आपल्या अंतरंगामध्ये जठराग्नीत राहायचा हा वैश्वानर रूप आहे. दुसरं इडा पिंगलाचं रूप आणि चंद्रगाडी सूर्यगाडी. सगळ्या पशुपक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये चंद्रगाडी सूर्यगाडी असते. पृथ्वीमध्ये अग्नी कुठे आहे तर काष्ठाच्या लोहा, तो लावारस तर आहेच. पण धान्यामध्ये उष्मांक कुठून येतात? आपण धान्यात उष्मांक मोजतो किंवा कॅलरीज, त्या कुठून येतात तर धरतीमधून. म्हणजे धरतीमध्येही पिंगला रूप आहे, अग्निरूप आहे, उष्मा आहे त्याच्यामध्ये, कॅलरीज दाखवतो आपण. शिवाय काष्ठ, झाड, वृक्ष, त्या वृक्ष लाकूड आहे, ते कसं आहे? अग्नीच आहे. आकाशामध्ये सूर्य चंद्र आहेत, त्यामुळे अग्नी नाही असं कुठे नाही. पण आपण मुळात आपण अग्नीचे उपासकच आहोत सगळे, तेजस्वितीचे उपासक, तेजाची उपासना. आपल्या ऋग्वेदामध्ये प्रार्थना आहे, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. अंधार नकोय आपल्याला, आपल्याला लागतो उजेड, अग्निशिखा. त्यामुळे हा वर्ण आहे किंवा हे जे नाम आहे देवीचं पिंगला, हे आपल्यामधली अग्नितत्व वाढवण्यासाठी, उद्यमशीलता वाढवण्यासाठी, क्रियाशक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. आणि दुसरं म्हणजे योग साधन, कुंडलिनीशी संबंध असल्यामुळे कुंडलिनीचे जे सगळे योग सिद्धी आहेत त्या सगळ्या योग सिद्धी आपल्याला प्राप्त होतात. त्यामुळे ओम पिंगलायी नमः असा हा मंत्र कोणता आहे? ओम पिंगलायी नमः. आणि हा मंत्र आपल्याला योग साध्य करून देणार आहे, समृद्धी देणार आहे, अग्नीचं तेज प्राप्त करून देणार आहे, क्रियाशक्ती वृद्धिंगत करणार आहे, उद्यमशीलता वाढवणार आहे आणि समृद्धी देणारा आहे. त्यामुळे फक्त रंग, आता पुढे सुद्धा तिचं वर्णन अजून येणार आहे वर्णाच्या बाबतीमध्ये. आणि मुळात वर्ण शब्द सुद्धा दोन प्रकारांनी घेतला जातो याच्यामध्ये. एक म्हणजे मुळाक्षर आणि दुसरं म्हणजे रंग. या ठिकाणी तो रंग या अर्थी आहे. पिंकट रंग जो आहे
कुंडलिनीचा रंग जो आहे मूलाधारामधल्या तो रंग आहे. आणि दुसरं म्हणजे अग्निशिखा असं तिचं इथं वर्णन केलेलं आहे. म्हणून हा जो वर्ण आहे, हा जो मंत्र आहे, तो आपल्याला समृद्धी देणारा असा आहे. आणि हे कुबेराने जप केला होता. त्यामुळे ते तापलेल्या सोन्यासारखा तिचा रंग आहे. तर हा रंग हा आपल्याला समृद्धी देणारा असा आहे आणि उद्यमशीलता वाढवणारा असा आहे. म्हणून हा रंग त्याचं नावाचं महत्व आहे. पिंगल कुबेराने हा जप केलेला सांगलेला. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती. हरि ओम. श्री गुरु.